रागावलीस माझ्यावर. तुझ्या भूतकाळातल्या आठवणींना साखळदंड म्हटलं म्हणून. पण ते साखळदंड तुटले म्हणून तर त्याची मोगऱ्याची फुलं झाली ना. हेच तर मला हवं होतं. त्यामुळे आज तुम्ही मुक्त नाही झालात, मी मुक्त झाले. तुम्हाला तुम्हीच बांधून घेतलेल्या बंधनातून मोकळं झालेलं पाहायचं होतं मला. खरंच आता मी मुक्त झाले. अरे पण घराच्या मालकीणबाई कुठे आहेत? त्यांचा खोलीचा दरवाजा सकाळपासून बंदच आहे. मी बोलवू का? नाही नाही नको, जा जा तू. मला खूप छान वाटतंय. मला ना कोणाला तरी सांगावं वाटतंय. सांगू? ए बाई, या असल्या गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात. कोणालाच नाही. कोणालाच नाही. पण मला कोणाला तरी सांगावं वाटतंय. तुला सांगितलं ना एकदा, कोणालाही सांगायचं नाही. म्हणजे पांडुरंगाला पण नाही? अरे बापरे, तुमच्या दोघांमध्ये कोण येणार? मी सांगू? अजून किती परीक्षा पाहणार आहेस? एका बाजूने उन्हाचे चटके देतोस आणि दुसऱ्या बाजूने हे असं सुख. तर माझी तुला हात जोडून एकच विनंती आहे. माझ्या पदरातलं हे सुख दिवसेंदिवस वाढत जाऊ दे. सागर, म्हणजे तुम्ही युगंधरा सरतापेंचा इमानदार सेवक. मला जर का आधीच माहित असतं ना की तुम्ही त्या बाईची हुदरेगिरी करणारे आहात, तर मी तुम्हाला माझ्या सावलीलाही उभं केलं नसतं. अहो, तुमचा हाच स्पष्ट वक्तेपणा तर आम्हाला आवडतो ना. जे काही असेल ते असं तोंडावर. बोलून झालं असेल तर मला निघायचंय. मॅडम, डोकं शांत ठेवून मला काय म्हणायचंय ते जर तुम्ही ऐकून घेतलं तर तुमचाच फायदा होईल. आता काय, तुम्ही लवकरच कॉलेजला जाणार. मजा आहे कॉलेजचे दिवस म्हणजे. वाटलंच तुम्ही सुद्धा यांना शामिल असणार. बर, मी येतो. साहेब वाट बघत असतील. अरे बापरे, मोबाईल तर इकडेच विसरून गेले की. आता कसं चालणार यांचा पत्र व्यवहार? अहो, तुमच्या वडिलांपासून सत्ता तुमच्या रक्तात भिनली. तुमच्या वडिलांचा परिस्पर्श लाभलेले नरसिंहराव जर एवढे लोकप्रिय होऊ शकतात, तर तुम्ही तर. तुमच्या बाईंचं काय मत आहे? मी आता जे काही बोललो ते त्यांच्या वतीनच होतं. मग कधी भेटायचं तुमच्या युगंधराबाईंना? आज, आत्ता, लगेच. पोलिसांना सांगण्याची चूक नाही करायची. बाई पिक्चर लई बघते वाटते. कोण बोललं? कोण आहे तिथे? नाही नाही, तो पैसे घेऊन येणारा माणूस आहे ना, तो म्हटला की बाई किती सीआयडी सारखा कारभार बघतात. त्याला म्हणावं त्यापेक्षा पत्ता लक्षात ठेव. पार्कच्या मागे नाल्याच्या बाजूला कचऱ्याचा ढिगारा आहे, तिथे. वय वय. स्वतःला वीक नाही तर काय वाटेल ते कर. 5 लाख आणायचे. ओ शेट, 5 लाखाची सोय माझ्याकडनं कशी काय होणार? या गावचा सावकार आहे की नाही तू? मग धोतर झाडलं तरी 5 लाख पडतील. निघायचं. इंडिया काय म्हणले शे? निघायचं. बाईला दोरी आमची आहे ना, घेऊन. वनिता